नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा भयानक शेवट होणार आहे आणि तो शेवट काय असणार आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आता इतक्यात लवकर शेवट होणार नाही. सगळे सत्य हळूहळू उलगडणार आहे आणि मित्रांनो, हे सत्य जे आहे ते उलगडल्यानंतर आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता साक्षीला जे आहे ते जन्मठेपेची शिक्षा झालेली असते, त्यामुळे महिपतच्या डोक्यामध्ये अजूनही आता अर्जुन सायलीबद्दल राग असतो. त्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे त्याच्या डोक्यात असतं. त्यामुळे तो आता काही दिवसानंतर जे आहे ते प्रिया देखील सुटते 7 वर्षानंतर आणि प्रिया सुटल्यानंतर जे आहे ते आता महिपत जे आहे तिच्या मदतीने सायली अर्जुनला मारण्याचा प्लॅन करतो. आता तेव्हा सायलीला एक गोंडस असा मुलगा देखील झालेला असतो. आता अर्जुन आणि चैतन्य एका केस निमित्त मुंबईला जातात. आता ती केस देखील महिपतने रचलेला डाव असतो. आता तिकडे गेल्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट होतो आणि अर्जुन जागीच ठार होतो. आणि आता मित्रांनो, अर्जुन जागीच ठार झाल्यानंतर जे आहे ते एक सायलीला कळल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. ती या धक्क्यातून बाहेरच येऊ शकत नसते. पण ती कशी बशी तिच्या मुलांसाठी सगळं काही विसरते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करते. ती पुन्हा एकदा एक वकील बनते. सगळं अर्जुन गेल्यानंतर ती वकील बनते आणि वकील बनल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली पुन्हा मुंबईतलाच तिला एक केसचं काम येतं आणि ती तिकडे जाते. तिकडे गेल्यानंतर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं की तिला अर्जुन सारखा एक माणूस दिसतो आणि तो अर्जुनच असतो. पण अर्जुनचा तेव्हा ऍक्सिडेंट झालेला असतो, तेव्हा त्याची स्मृती गेलेली असते मित्रांनो. त्याची स्मृती गेलेली असते आणि त्यामुळे तो सायलीला ओळखूच शकत नसतो आणि सायली त्याला खूप हे करते, पण तो काही तिला ओळखत नाही. मग मित्रांनो, सायली आता चैतन्याच्या मदतीने अर्जुनला पुन्हा एकदा नीट करण्याचा प्रयत्न करते आणि अर्जुनला आता सगळं काही आठवायला लागतं आणि पुन्हा एकदा सायली अर्जुनची जोडी आपल्याला शेवट मालिकेचा जे आहे ते सुंदर पाहायला मिळणार आहे की अर्जुन पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबामध्ये येणार आहे.